मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। देखो अरे देखो कहीं ऐसा ना हो जाए, चोरी कर मखन तेरा जिया भी चुराए। ऐसे न बहुत बोलो, मत ठुमक ठुमक डोलो, चिल्लाओगी सब गोरी, जब उलट देगा तोरी। गगरी आगे पीछे डगरी रे। ये मटकी तोड़ रहे। अरे मच गया शोर सारी नगरी। शिवसेना प्रणित नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीनं खारघर येथे आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शिवसेना खारघर शहर प्रमुख तथा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद परब यांच्या पुढाकाराने खारघर येथील डेली बाजार चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी महोत्सवाला खारघरवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला। या दहीहंडी महोत्सवाला पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। शिवसेना प्रणित दहीहंडी फोडण्याचा मान काळाचौकी मुंबई येथील महाराजा गोविंद पथकाने पटकावला। सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मता साधणं हेच ह्या उत्सवाचं ध्येय आहे, अशी भावना यावेळी आयोजक प्रसाद परब यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली। बिंदिया चमकाती रस्ते में लाजा, मंझला भी है गोकुल का राजा। पड़ जाए नहीं पाला, राजा से कहीं लाला, फिर रोएगा गोविंदा, मारेंगे अच्छा फंदा, दर्दन से बांधेगी चुनरी रे। मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ
दहीहंडी उत्सव हा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे साजरा होतोय। घर कोंबडा मुख्यमंत्री घरी बसवला 2 वर्षापूर्वी, त्यामुळे हा उत्साह जोरात दिसतोय। जर वर्षानुवर्ष पुढे असा उत्साह चालू तुम्हाला दिसायचा असेल, बघायचा असेल, तर मी आपणा सर्वांना विनंती करतो की या वर्ष धनुष्यबाण, कमळ व आमच्या युती महायुतीतले जे कोणी असेल त्याच्या समोरची बटणं दाबा, खटाखट दाबा आणि सर्व आमदार निवडून आणा आणि हे असं आपण सुरू ठेवू। धन्यवाद। गोविंदा पथकाचे असते आम्ही सुद्धा आयोजक म्हणून सर्व मेहनत 2 महिने करत असतो, पण गोविंदा पथकांना आज इथे एकालाही दुखापत झाली नाही। एक किरकोळ असं आम्हाला वाटलं, पण त्यालाही काही झालं नाही। त्याबद्दल मी सर्व पब्लिकने मदत केली, त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो। दहीहंडीचा उत्सव अतिशय जल्लोषात आणि उत्साहात संपूर्ण नव्या मुंबईच्या परिसरात साजरा होतोय। मी सुरुवातीला कोकण दर्पणच्या माध्यमातून सर्वांना दहीहंडीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातो ती सारी मंडळ, जे तरुण सहकारी संपूर्ण नव्या मुंबईच्या टप्प्यामध्ये फिरून त्या ठिकाणी सलामी देत असतात, दहीहंड्या फोडत असतात, ते सारे गोविंदा पथक यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो। एक संकेत आहे की जन्माष्टमीचा सोहळा अनुभवावा तो मथुरेमध्ये आणि दहीहंडी अनुभवावी ती मुंबई, नवी मुंबई, ठाण्याच्या सडकांवर, रस्त्यांवर। संपूर्ण तरुणाई आज या ठिकाणी रस्त्यावर आलेली आहे। या साऱ्या गोविंदांना मनापासूनच्या शुभेच्छा, साऱ्या मंडळांना शुभेच्छा, सर्व जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा। एक अतिशय जल्लोषात मराठी संस्कृतीचा हा भाग आपण साजरा करतो। दहीहंडीचा थरारक खेळ साजरा करणाऱ्या सर्व तरुणांना मनापासून शुभेच्छा। नमस्कार, माझं नाव रीना पाटील, मी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आहे। मी पहिल्यांदाच खारघरमध्ये जी आता ही दहीहंडी लावलेली आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी मी पहिल्याच दहीहंडीला मी बघते आणि याचं सर्व श्रेय म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेवाभावी संस्थेला आणि प्रसाद दादा आणि त्यांच्या सर्व टीमला देते, त्यांना मी शुभेच्छा देते। आणि दुसरं असं की कोरोना नंतर हा काळ आलेला आहे, त्यामुळे खूप उत्साह तरुणाईमध्ये आहे। आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रावर आता या उत्साहासोबतच आपल्या भगिनींवर होणारे अत्याचार आहेत। तर मला असं तरुणाईला एक संदेश द्यायचा आहे, तुम्ही जेवढ्या तरुणाई उत्साहाने दहीहंडीचा कार्यक्रम करता, गणेश उत्सव करता, तो जो आनंद असतो तो माता भगिनींशिवाय नाहीये। माता भगिनींवर दुसऱ्या बाजूला अत्याचार होत असतील तर हा आपण सण जेव्हा साजरा करत असतो तेव्हा थोडंसं मनाला वाईट वाटतं की आपल्या महाराष्ट्रात असं व्हायला नको। त्यामुळे ह्या तरुण पिढीने आणि ह्या तरुणाईने, ह्या तरुण मुलांनी जी दुसऱ्याची मुलगी आहे ती आपली बहीण म्हणून तिचं रक्षण करायला जेव्हा तुम्ही इथं उतरले आहात, जसं दहीहंडी फोडायला, त्याच याच्याने तुम्ही महिलांचं, बहिणींचं संरक्षण करायला तुम्ही जर उतरलात तर कुठल्या नराधर्माची अशी हिंमत होणार नाही। ही आपल्या तरुण पिढीला माझा एक संदेश आहे। आली होती पण मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस जास्त गर्दी आहे आणि मॅनेजमेंट आणि सगळं बघता खूप चांगल्या पद्धतीने परब सरांनी केलेला आहे आणि पुढच्या वर्षी पण ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी अशा अपेक्षा। खरं सांगायला गेलं तर मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी क्राऊड खूप जास्त आहे आणि मला प्रकाश परब, शैलेश शिंदे आणि प्रकाश वाघ यांच्याबद्दल बोलायला गेलं तर 6 महिन्यापासून यांची तयारी चालू असते, जरा सुद्धा वेळ नसतो। आज एवढा मागच्या वर्षीचा क्राऊड आणि या वर्षीचा क्राऊड या हिशोबाने पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा दुप्पट क्राऊड असेल। मला असं वाटतं की उभं राहायला सुद्धा जागा भेटणार नाही, एवढं छान प्रकारे दहीहंडीचा उत्सव नवनिर्माण सेवा संस्था भावी यांनी 2024 मध्ये आता केलेला आहे।